ड्रायव्हर हा माणुसकीचा खरा चेहरा आहे मित्रांनो. एखादा व्यक्ती जर रस्त्यावरती मरत असेल, त्याला वाचवायला पहिला ड्रायव्हर धावून जातो. मित्रांनो, याच्यामध्ये कॅब ड्रायव्हर असतील, ट्रक ड्रायव्हर असतील, बस ड्रायव्हर असतील, तरकारी चालवणारे ड्रायव्हर असतील, सगळे असे ड्रायव्हर मित्रांनो एवढे मदतीला पडतात रात्रीच्या वेळेस, ज्यावेळेस कुठं अपघात होतो. ह्यांच्याशिवाय मित्रांनो कोणच नसतं. त्या व्यक्तीला गाडीतनं बाहेर काढण्यापासून त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवण्याचं काम हे ड्रायव्हर करत असतात. त्यामुळं माणुसकीचा खरा चेहरा मी 2 दिवसाआधी बघितला, तो म्हणजे ड्रायव्हर मित्रांनो. मित्रांनो, काय घटना घडली होती याच्याबद्दल मी तुला सांगतो. माझं नाव आहे विकास, खरं बोलतोमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, 2 दिवसाआधी औंध परिसरामध्ये एक अशी घटना घडली होती, ज्याच्यामध्ये एक तरुण मुलगा जो 40च्या स्पीडने चालवत होता गाडी. त्यांनी कुठल्याही प्रकारचं व्यसन केलं नव्हतं, ड्रिंक केलं नव्हतं, काहीही केलं नव्हतं मित्रांनो. पण त्याला थोडीशी डुलकी लागली आणि याच्याचमध्ये मित्रांनो त्याची गाडी लिटरली पलटी झाली. या घटनेमध्ये मित्रांनो त्याला काहीच झालं नाही. देवाच्या दयेने मित्रांनो त्याला काहीच झालं नाही. तो एवढी 2 ते 3 वेळा गाडी पलटी होऊन सुद्धा सुखरूप त्याच्या ह्याच्यातनं वाचला होता. मित्रांनो, त्याला पहिलं धावून गेली मदतीला. ही घटना माझ्यासमोर घडलेली आहे. पहिलं मदतीला धावून गेली ती म्हणजे तरकारीवाली जी लोकं असतात ना, जे भाज्या पोहोचवतात पुणे, मुंबईसारख्या एरियामध्ये. ही लोकं पहिल्यांदा गाडी थांबवली यांनी. यांची ग्रुपच्या ग्रुप तिथं थांबले मित्रांनो. त्याच्यानंतर कॅबवाले आले, कॅबवाले थांबले, ट्रकवाले थांबले मित्रांनो. अक्षरशः त्या पोराला बाहेर काढला. बाहेर काढल्यावरती मित्रांनो त्याला विचारपूस केली, की "तू नॉर्मल आहेस का?" मित्रांनो, तो मुलगा स्वतःहून चालत बाहेर आला होता. त्यामुळं आम्हाला खात्री पडली होती, की हा नॉर्मलच आहे. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, त्याच्यानंतर त्याच्या हाताला एका व्यक्तीने जखम बघितली. जखम बघितल्यावरती मित्रांनो तो पळत जाऊन स्वतःच्या गाडीतनं फर्स्ट एड किट घेऊन आले आणि त्याच्या जखमेवरती त्यांनी मलम लावला. त्याचं रक्त जे वाहत होतं ते थांबवलं मित्रांनो. हे कोणी केलं? एका सर्वसामान्य ड्रायव्हरने. ज्याची ओळख नाही, पाळख नाही, ज्याचं ब्लड रिलेशन नाही, काहीच संबंध नाही त्या मुलासोबत. त्या मुलासाठी कम से कम 20 ते 25 ड्रायव्हर्सची जी ही टीम आहे, लोकं जे आहेत, ती थांबली होती मित्रांनो. कॅब ड्रायव्हर होते त्याच्यामध्ये, तरकारीवाले होते, ट्रक ड्रायव्हर होते मित्रांनो. इथं मोठा बापजादा कोणच दिसला नाही मित्रांनो, जो एकदम आलिशान गाडीमध्ये चाललेला आहे, थांबलाय, तो कोणच नव्हतं. ह्याच्यामध्ये फक्त सर्वसामान्य ड्रायव्हर होते, जे की त्या मुलाच्या मदतीला धावून आले. याच्यामुळं मित्रांनो तो बाहेर आला व्यवस्थित. बाहेर आल्यावरती मित्रांनो पुढे त्याला दवाखान्यात घेऊन जाण्यात आलं. पुढच्या सगळ्या कारवाई झाल्या. परंतु सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये दिसून आलं मित्रांनो, ती आपल्या ड्रायव्हर लोकांची माणुसकी. हे ही घटना फक्त नॉर्मल सर्वसामान्य मुलासोबत घडली, तर ती खूप डेंजर असते मित्रांनो. अपघात हा खूप डेंजर आहे आणि अपघातामध्ये मदत करणं म्हणजे एक पुण्याचं काम आहे मित्रांनो, जे की या ड्रायव्हर लोकांनी केलं त्यावेळेस. मित्रांनो, अतिशय मला बघून एवढा आनंद वाटला, की बाहेरच्या देशांमध्ये जिथं कोण कोणाच्या मदतीला धावून जात नाही, तिथं अक्षरशः आपले हे ड्रायव्हर मित्र त्या मुलाला बाहेर काढलं, सुखरूप बाहेर काढलं. त्याला मलमपट्टी केली. त्यांचं आणि ह्यांचा काहीही रिलेशनशिप नाही आहे. तरी देखील त्याच्यासाठी त्यांचा वेळ घालवला 1 तासाचा. तिथं थांबले मित्रांनो. त्या मुलाला काय झालंय का हे बघितलं आणि त्यानंतर मित्रांनो त्याला तिथनं पाठवून देण्यात आलं. मग सगळं नॉर्मल करून त्याची गाडी देखील व्यवस्थित करून ह्या लोकांनी दिली. तुम्ही विचार करा यांच्याकडं किती माणुसकी आहे मित्रांनो. अक्षरशः मी तो क्षण विसरू शकत नाही. मी बघत होतो इकडं-तिकडं सगळीकडं, की अक्षरशः एवढे सगळे मोठे-मोठे लोकं जे ज्यांचं वय 40-45 आहे, जे गाडी चालवत होते, ते थांबले, त्यांनी पाहिलं, त्यांनी मदत केली मित्रांनो. एवढं भारी वाटलं मित्रांनो, हे आपल्या भारतातच होऊ शकतं, की आपले ड्रायव्हर्स, आपले लोकं आपल्या लोकांना मदतीला धावून येतात. एखादा जर मरत असेल, त्याला अपघातामध्ये अडकलेला असेल, तर पहिलं आपली लोकं धावून येतात मित्रांनो. त्यामुळं या कॅब ड्रायव्हर्सचं, या तरकारीवाल्यांचं, ट्रक ड्रायव्हरचं मनापासून आभार. हे तर फक्त उदाहरण झालं शहरामध्ये होतं म्हणून. तुम्ही विचार करा, गावखेड्यामध्ये मित्रांनो किंवा हायवेला किती अपघात होत असतील आणि त्यावेळेस आपले हे ड्रायव्हर मित्र किती मदतीला धावून जात असेल. कारण त्यांना माहिती आहे मित्रांनो 24 तास ते गाडी चालवतात. रात्रभर काही-काही वेळेस गाडी चालवतात. किती प्रॉब्लेम्स ते फेस करतात हे त्यांना माहिती आहे मित्रांनो. त्यामुळं पहिलं जाऊन ते मदतीला थांबतात. माझा टाईम गेला तरी काही हरकत नाही, पण ह्या माणसाचा जीव वाचला पाहिजे, अशी त्यांची भावना असते. त्यामुळे ह्या भावनेचा आम्ही आदर करतो मित्रांनो आणि यांना
कोटी कोटी नमन आहे, अक्षरशः सॅल्यूट आहे प्रत्येक ड्रायव्हरला जो की मदतीला धावून येतो रात्रीच्या वेळेस अशा मुलांच्या, की ज्यांचं कोणच नाही आहे त्यावेळेस, अशा फॅमिलीजच्या त्यांना सपोर्ट द्यायला, आधार द्यायला कोणच नाही आहे. इथं ते थांबतात, त्यांना बाहेर काढतात, जीव वाचवायचा प्रयत्न करतात. त्यामुळं हे कार्य देवाचं कार्य आहे आणि ह्या कार्याला मित्रांनो कुठेही म्हणजे काय म्हणतात त्याला, एक हे नाही आहे की खरं बघितलं तर हे एवढं उंचच स्थान आहे, एवढं मोठं कार्य आहे की ते कोणीही नॉर्मल माणूस करू शकत नाही मित्रांनो. मित्रांनो, तिथं एकाही माणसाच्या खिशामधनं मोबाईल निघून त्याचा व्हिडिओ शूट कोणच करत नव्हतं त्या मुलांचं. सगळे ड्रायव्हर होते, मॅच्युअर लोकं होते मित्रांनो. त्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा आदर आहे की लिटरली त्याचा एकही फोटो कोणी काढला नाही, त्याचा व्हिडिओ कोणी काढला नाही आणि अक्षरशः मित्रांनो एवढी मोठी घटना झाली तरी फक्त मदत आणि मदतच आम्हाला दिसत होती. मित्रांनो, नक्कीच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन स्टोरी घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.